वा, आज बनवूयात पुण्यातला फेमस व्हायरल चीज वडापाव. यासाठी एका प्लेटमध्ये आपण थोडंसं बेसन पीठ घेणार आहोत. त्यामध्ये थोडीशी चटणी, थोडंसं मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा ॲड करायचा आहे आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये आपण थोडेसे मका पोहे बारीक करून घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 मिरच्या, थोड्या लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं चिरून घेतलेलं आलं आपण यामध्ये टाकणार आहोत आणि हे एकदा मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. एका कढईमध्ये चमचाभर तेल गरम करायसाठी ठेवले आहे आणि त्यामध्ये तेल तापल्यानंतर आपण मोहरी आणि जिरं थोडंसं फ्राय करून घेणार आहोत आणि यामध्येच हे एकदा जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण जे बनवलेलं आलं लसूण आणि मिरचीचं पेस्ट जी होती ते यामध्ये ॲड करणार आहोत. आलं लसणाचा खमंग असा वास यायला लागल्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ ॲड करून हे सर्व मिश्रण एकदा हलवून घेणार आहोत. त्यामध्ये आपण एक 4-5 उकडलेले जे बटाटे होते स्मॅश करून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत. हे मिश्रण चांगले परतून घेऊयात. यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून हे मिश्रण साईडला थंड होण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत. बटाट्याचं मिश्रण थंड होते तोपर्यंत आपण एका कढईमध्ये वडे तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. आता एक पाव घेऊन त्याच्या एका बाजूला आपण आपला जो टोमॅटो सॉस असतो तो लावून घेणार आहोत. एका बाजूला थंड झालेल्या बटाट्याची एक टिक्की आपण साईडला बनवून ठेवणार आहोत. यावरती एका साईडला आपण चीजचे हे स्लाईड अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे बंद करून हे आपण जे बेसनचं बटर तयार केलेलं होतं त्या बॅटरमध्ये आपण हे दोन्ही बाजूने बुडवून घेणार आहोत आणि यानंतर आपण जे मका पोहे बारीक करून घेतलेले होते त्यामध्ये याला कोटिंग करून घेणार आहोत आणि हा पाव आपण तळण्यासाठी कढईमध्ये सोडत आहोत. आणि तुम्ही आता पाहू शकता दोन्ही बाजूने हा आपण वडा तळून घेतलेला आहे. हा क्रिस्पी चीज वडापाव खाण्यासाठी रेडी आहे. न्यू रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा. थँक्यू सो मच.